आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी. संघमित्र कल्याणकारी संस्थेच्या वतीनं जी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जो आपला जे कार्यक्रम आहे त्याच्या पूर्वसंध्येला आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. त्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देत आहे आणि मला असे अजून 5-6 कार्यक्रम अटेंड करायचे, त्यामुळे मी तुमची रजा घेतो आणि उद्या तुमच्या मिरवणुकीत आम्ही सामील होऊ. मी संधी देतो. धन्यवाद साहेब, फार फार आपले आभार. आपल्याला बाहेर काढणारे एकमेव महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आपल्याला व्हीआयपी बनवलं. मला सांगा व्हीआयपी म्हणजे काय? त्या गाण्यावर काय व्हीआयपी खाणं, व्हीआयपी राहणं. व्हीआयपी म्हणजे काय? व्हीआयपी म्हणजे मोठमोठे चांगले चांगले कपडे घालणं असतात का, की सोन्या चांदीच्या भांडीमध्ये आपण नापा है और हमें संविधान दिया है, इसलिए बाबासाहेब आंबेडकरांचा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे शाखा प्रमुख संदेश घरत साहेब यांचं स्वागत संघर्ष सोसायटीचे सर्व मान्यवर हे करतील. सर्व महिला मंडळ. कल जयंती है बाबा साहब की और क्या कहना चाहते हैं? कल जयंती जो है और यहाँ पर हर साल इस जयंती का इतना बड़ा उत्साह होता है कि काफी तादाद में लोग इस जयंती के लिए मौजूद रहते हैं. और मैं चाहता हूँ कि मैंने भी अभी जस्ट मेरे भाषण में बोल दिया कि सारे लोग इस जयंती मनाने के लिए कल उपस्थित रहे और अच्छी तरह होनी चाहिए, क्योंकि ये जयंती बाबा साहेब अम्बेडकर की जयंती है और बड़े ठाट में होनी चाहिए, ऐसा मैं चाहता हूँ. मेरा नाम आकाश रणधीर है और मैं संघमित्र कल्याणकारी संस्था के एक कार्यकर्ता हूँ और आज 135वीं जयंती हम यहाँ पे साजरी कर रही है. सर कल जयंती है और सभी रोड पे निकलेंगे और पानी का व्यवस्था भी किया जाएगा. पहला तो आपको मैं बताना चाहता हूँ कि 2008-9 में मढ़ में पहली जयंती जो निकली थी, जिसका नाम था डॉक्टर बाबा साहब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिति मढ़, और वो जयंती 2008 और 9 में निकली थी. तो यहाँ से ही इसी जगह से निकली थी और हम आज वही जोश से, वही चल्लोश से आज हम डॉक्टर बाबा साहब आंबेडकर की जयंती कर रहे हैं, क्योंकि बाबा साहब हमारे पिता है. आज बाबा साहब ने हमारे ऊपर इतना उपकार किया है कि हमारे बदन की चमड़ी निकालकर हम उनको जूते भी पहनाए तो भी कम है. इतने उपकार हमारे ऊपर बाबा साहब ने किए हैं और हमारे बाबा साहब ने आज 135वीं जयंती हम साजरी कर रहे हैं. इस दिवस में मैं यही कहना चाहता हूं, अभिमान संविधानाचा बाबासाहेब आमचे महान, अभिमान संविधानाचा बाबासाहेब आमचे महान. लिहून भारताची घटना न जात पात पाहता अधिकार दिले सर्वांना. धन्यवाद. जय भीम, जय भारत. मैं जय भीम बोलूंगा क्योंकि कल भारत रत्न बाबा साहेब अम्बेडकर की जयंती है, 135वीं जयंती है. इस जयंती में सबको भीम वासियों को मेरी तरफ से शुभकामनाएं. और कल बाबा साहब आंबेडकर की जयंती है, क्या कहना चाहते हैं सभी लोगों को? यहाँ मढ़ में जयंती संघमित्र मंडल की तरफ से भी निकलती है और शाहू फुले अम्बेडकर की तरफ से भी जयंती निकलती है. जल्लोष भी निकलती है, किधर भी रुकावट नहीं है. हमारे कार्यकर्ते, इनके कार्यकर्ते सब साथ में रहते हैं. और यहाँ के लोग अम्बेडकर जयंती के लोगों को क्या मैसेज देना चाहते हैं? मैसेज यही देना है कि ये जयंती सालों साल ऐसे ही होना चाहिए, क्योंकि हक से बोल सकते हैं कि अपने भारत रत्न बाबा साहेब अम्बेडकर के लिए सब करते हैं. बहुत धन्यवाद. देखो बहुत आप लोगों को सभी को जय भीम, जय महाराष्ट्र. सभी को बहुत धन्यवाद कहना चाहूंगा. यहाँ आप लोग ने मुझे बुलाया,
बाबा साहब अम्बेडकर की जयंती में और हमारा सम्मान किया और इतना हमको सत्कार किया, उसका बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मोठं आमच्या बाबांचं आपण वाढदिवस साजरा करणार आहोत। आमदार आज इथे येऊ शकले नाही, बहुतेक उद्या येणार आहेत आणि मंचावर बसलेले उपस्थित आमचे डॉक्टर साहेब आणि सर्वांचे मी नाव घेऊ, आता खूप वेळ पण झालेला आहे, सर्व मान्यवर, प्रतिष्ठित मान्यवर आणि माझ्या बंधू आणि भगिनी, मी जास्त काय बोलत नाही, खूप वेळ झालेला आहे आणि बोलणारे अजून खूप आहेत। मला इथे तुम्ही बोलवलं, माझं मान सन्मान केला, त्याबद्दल खरोखर मी तुमच्या सर्व म्हणजे इथे उपस्थित सर्व तुमचे कार्यकर्ते, कारण ते कार्यकर्ते इतके धडाडीचे आहेत ते मला माहिती आहे, कारण त्याची एक वज्रमूठ आहे, कुठेही जायला ते एकत्र असतात आणि करायलाही एकत्र असतात। बस बाहेर माझी मैत्रीण आहे। आज मी तुमच्या समोर उभी आहे हे फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे उभी आहे। बाबासाहेबांनी जर संविधानामध्ये एका महिलेला आरक्षित ठेवले नसतं तर आज तुमच्यातली एक गरीब महिला, तुमच्यामध्ये राहणारी स्लम एरियात राहणारी एक गरीब महिला मी इथे नगरसेविका म्हणून उभी राहिली नसती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। बस इतकं बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। इस अजीम और महान प्रोग्राम में आए हुए तमाम मेरे अजीज दोस्तों, भाइयों, बहनों, माओ, अजीज बच्चों, सबको मेरी तरफ से और मैं आपके इस इलाके की जामा मस्जिद का इमाम होने और उनकी इंतजामिया की तरफ से और अपने पूरे मुस्लिम समाज की तरफ से आप सबको बाबा साहब की जयंती की मुबारकबाद देता हूं। आज का ये भारत, आज का ये हिंदुस्तान अगर पूरी दुनिया में जाना और माना जाता है तो इसके पीछे किसी एक आदमी का हाथ या एक आदमी का हिस्सा नहीं है। हमारा ये भारत, हमारा ये देश, इसकी कई हजार साल पुरानी तारीख है, हिस्ट्री है, रिवायत है, हमारी अपनी एक तहजीब है जिसने पूरी दुनिया में हिंदुस्तान को पहचान दिलाई। और ये देश, ये मिट्टी, ये भारत, इसमें बहुत बड़े बड़े महान महापुरुष पैदा हुए और हक तो यह है कि इस जमीन पर हमारे बिरादराने वतन के अकीदे के मुताबिक भगवान पैदा हुए। ये ऐसी जमीन है भारत। लेकिन इस देश में अगर आप ईमानदारी से बिल्कुल निष्पक्ष होकर तज्जिया करेंगे तो मैं समझता हूं कि इस पीछे की कई सदियों में नहीं, 1000 सदी की बात मैं करता हूं, 1000 साल की जितने भी महान लोग आए उन सबकी महानताओं को मेरा सलाम है। लेकिन उनमें अगर सितारा नहीं बल्कि सूरज की तरह अगर कोई चमकता हुआ उन महान लोगों में दिखाई देगा तो उसका नाम भीमराव अम्बेडकर है। और मैं ये इसलिए नहीं बोल रहा हूं कि आपके समाज में आया हूं आपको खुश करने के लिए, आपकी तालियां बटोरने के लिए। ये राजनीति में चापलूसी करने वाला आदमी नहीं है, ये एक सच्चाई है, ये एक सच्चाई है। आपको इस कुर्सी पर बैठने के काबिल जिसने बनाया उसका नाम भीमराव अम्बेडकर है।
मुझे यहाँ खड़े होकर बोलने का अधिकार स्वाभिमान स्वाभिमान असे असलेले आपल्या समाजातला मुलगा यश आकाश रणधीर हा आज लोकशाही न्यूज चॅनल याचे मध्ये कार्यरत आहे आणि तो डीओपी म्हणून कॅमेरामॅन असे काम करतो. सर्वप्रथम त्यांनी भाटीगाव मध्ये जी बोट बुडाली होती ती बातमी यश रणधीर यांनी सर्वप्रथम लोकांपर्यंत पोहोचली. हा लहानसा पोरगा पण त्याचं काम बघा किती आहे. अशा या मुलाचा संघमित्र कल्याणकारी संस्था तसंच आपल्या सर्वांच्या हस्ते आकाश भाऊचाच मुलगा नाही तर आमचा सर्वांचा तो मुलगा आहे. त्यांनी आपल्या या मड गावाचं नाव आजरामर या ठिकाणी केलेलं आहे आणि अजून करत राहील. तर त्याचा शाल श्रीफळ देऊन ताईंना मी विनंती करेल की याचा सत्कार या ठिकाणी करावा. जय दादा दिली त्यांच्या चरणी माझं वंदन करतो. तसंच इथे उपस्थित असलेले पदाधिकारी, गावातले नगरसेविका, काँग्रेसचे नाटके साहेब, रिचार्ड भाई, मला सगळ्यांचे नाव घेताना संदेश घरा साहेब त्याबद्दल क्षमा असावी. तसेच संघर्ष सोसायटीचे कार्यकर्ते आहेत. तसेच आमचे रविभाऊ यादव दुर्गा माता सोसायटीचे अध्यक्ष उपस्थित आहेत. सुनील सवले साहेब म्हणजे प्रामुख्याने त्यांची उपस्थिती आणि आकाश रणधीर साहेब यांचं मी सिनियर साहेब, सॉरी साहेब तुमचं नाव मला माहित नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. एवढंच बोलतो आणि ते थांबतो कारण सिनियर साहेबांना जायचंय. सगळ्यात पहिले त्यांना आपण स्वागत करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. संघमित्र कल्याणकारी संस्थेच्या वतीनं जी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जो आपला जे कार्यक्रम आहे त्याच्या पूर्वसंध्येला आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. त्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देत आहे आणि मला असे अजून 5-6 कार्यक्रम अटेंड करायचे, त्यामुळे मी तुमची रजा घेतो आणि उद्या तुमच्या मिरवणुकीत आम्ही सामील होऊ. मी संधी देतो. धन्यवाद साहेब, फार फार आपले आभार. करतो की आपण आपल्या नगरसेविकांचं स्वागत करायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. खरोखर ताई, आज या संघमित्राचा पूर्ण समाज हा तुमच्या पाठीशी काम करेल. आज या जयंतीच्या निमित्ताने ताईचा सत्कार होत आहे. अमर जाधव अँड फॅमिली यांच्या वतीने सत्कार होत आहे. मी माधवजीला माईक देत आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा. टाळ्या टाळ्या सर्वांनी टोळ्या टाळ्या वाजवा जोरदार, एकदम जोरात. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जयंती मतलब हमारे बाप की जयंती है और ये हमारे बाप है. आज हम वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस युतीच्या नवनिर्वाचित नगरसेविका यापुढे अशाच प्रकारचं कार्य आम्हाला सहकार्य करावं ही एक अपेक्षा ठेवतो आणि थांबतो. आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शिवाजी महाराजांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. और बाबा साहब के जन्मदिन के ऊपर ये सब सत्कार हो रहा है. इमाम साहब आप आए. विलास पाटील यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करावा.
सेविका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज त्यांचा मुलगा बघा तुमच्या समोर आहे, त्याचा आदर्श आपण सर्वांनी ठेवायचा आहे. अशाच प्रकारे आपला एक एक मुलगा बहुजन समाजाचा मुलगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. संगमित यांच्या हस्ते यांचा साहेब